नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललो शिर्डीला. दादा समोर आहेत, अजून एक गाडी आहे माग. डायरेक्ट कुठे दादा? शिलपाटा. त्याच्यानंतर तोबा थाळा मूड खराब कर दिया. गाडी आली आपली, ह्याच्यात आहेत 4-5 जण आहेत. इथे मंडलाचे खजिनदार पैसा होगा. थांबलो इथे नाश्ता करायला. हे बघा, नाश्ता करून घेऊ आणि डायरेक्ट हायवेला निघू आम्ही. इथं आमचं दुपारचं जेवण होतं. पोचलो एकदा ना. डायरेक्ट आपण शिर्डीला आता जेवून घेतो. होता प्रवास एकदम व्यवस्थित, खूप छान प्रवास झाला आमचा. एकदम पोरं एकदम व्यवस्थित चालले. जरी पाऊस आला तरी पावसाची आणि ऊन पावसाची पर्वा न बाळगता सर्व पोरं सर्व पदयात्री एकदम व्यवस्थित चालली. तर समाजसेवक प्रमोद कानावकर, कसा झाला प्रवास तुमचा? अतिशय चांगला प्रवास झालेला आमचा. आणि 7 दिवस प्रवास केलेला आम्ही शिर्डीला. पाहायला पुढायला का बघू नाही, काही काही येतात ना म्हणून. मी सेवेला होतो. तुम्ही कसं टेम्पो बसून येता ना तुम्ही? आम्ही टेम्पोमध्ये बसून मुलांना पाण्याची सोय, नाश्ता वगैरे, मला वगैरे थंडा वगैरे देतो आम्ही 7 दिवस. आणि जेवढा होईल तेवढा आमच्याकडून सहकार्य करतो आणि मदत करतो. आणि धन्यवाद. ओम साईराम. ओम साईराम. यांना तुम्ही बघितलं असेल ना जेजुरीच्या ब्लॉग मध्ये, नीला कुर्ता. तो शिर्डीला जायला, शिर्डीतून 10 का 12 किलोमीटर आहेत ना. शिर्डीला जाऊ, जेवून घेऊ. पहिला इथे बघू कुठे सीएनजी पंप कुठे भेटला तर सीएनजी भरू. एक आपल्याबरोबर गाडी येतं, आपली गाडी एक, आणि त्या साईडला एक टाटा पंच. डायरेक्ट पेट्रोल पंपवर किंवा डायरेक्ट शिर्डीमध्ये भेटतो शिर्डीला. आणि हा बघा, हे वातावरण झालं सगळं. गाडी पण इथं पार्किंगला लावली. ज्यातून फिक्स नाही. आता रूम बघू आता कुठे भेटते ती. जिथे रूम बघू तेच पार्किंग प्रोव्हाइड करतील. बघू आता काय. दादा सगळी रूम बघायला गेल्यात. बरीच माझ्यासोबत पप्पू दादा आहे, ते थांबलं इथं. हे 2 गाड्या लागल्या तिथं. आता ते रूम बघायला गेल्यात. रूम चेक करतील क्लीन आहेत का ना एकदम, तर ती रूम घेऊ. मग दर्शनाला जाऊ. पालखी आल्यावर पालखी तरी पण 6:30-7 पर्यंत पालखी इथं येईल. तर मोबाईलला चार्जिंग पण नाही. रूम घेऊ, थोडा रेस्ट करू, मोबाईल चार्जिंग लावेन. मग बघू आता म्हणजे मोबाईल नेला तर तिथं मग शूट करेन थोडासा. आता रूम पण घेतली साई द्वारकामध्ये. तर बघू आता रूम कशी आहे वरती जाऊन. हा आपला रूमचा लुक आहे बघा. रूम एकदम आहे, क्लीन आहे एकदम. फ्रेश पण होऊन झाला आमचा. हा आपला हॉटेलचा लुक बाहेरून. आणि आता आम्ही चहा प्यायला जाऊ. चहा पिऊन मग आपली पालखीसोबत आपण दर्शनाला जाऊ. अजून पालखीवाल्यांना अर्धा तास लागेल, अजून अर्धा-पाऊण तास लागेल त्याला. आता आलो बाहेर. आता ह्या रोडची आपली पालखी येणार आहे. की सोबत साईबाबाचं दर्शन घ्यायला जाऊ. की चहा प्यायला चाललो. तर बघू चहा भेटतो कुठं आपल्याला एकदम चांगला. तर मागच्या वेळेस आम्ही याच लाईनमध्ये कुठेतरी चहा पिला होता. आता इथे चहा प्यायला थांबलो आम्ही. पालखी पण आले. साईचे लाड आईचे बाळ चालत नेलंय शिर्डीला. साईत दंग होऊन मग्न चालत आलोय शिर्डीला. आता मी पालखीसोबत साईबाबाचं दर्शन पण घ्यायला चाललो. सगळी पालखीमध्ये आणि आता ही सगळी आता पालखीसोबत आलेली आहे. आता साईबाबाची पालखी खंडोबा मंदिरात आहे. तर दर्शन घेऊन निघलो आम्ही. आता साईबाबांच्या आरती चालू आहे मंदिरात. तर बघू आता दर्शनाला जाऊ. आता त्यांना विचारला किती टाईम लागेल, तर ते बोलले गर्दी आहे मंदिरात, टाईम लागणार आहे. आता बघू किती. आणि मोबाईल पण लॉकरमध्ये ठेवायला लागेल, तर शूट करायला भेटणार नाही. आता निघालो दर्शन घेऊन. 1.5-2 तास लागले दर्शनाला. आणि जेव्हा तुम्ही मोबाईल लॉकरमध्ये ठेवता ना, तो जो कूपन दिला जातो ना,
तो एकदम नीट ठेवा. आणि प्रोसिजर विचारली आम्ही, आधार कार्डचा झेरॉक्स द्यायला लागतं, जो कुपन हरवला तर. आणि आता मंदिराच्या आतमध्ये तो फ्री कुपन भेटतं भोजनालयाचा. आता तिथे जेवायला जाऊ आम्ही. पहिला रूमवर जाऊ, मग डायरेक्ट जेवायला जाऊ रात्री. लाडू घेतो इथं, चाललं इथं. नेलं शिर्डीला बाबांनी, नेलं शिर्डीला नेलं. पोचलो भोजनालयाजवळ आणि याचा लास्ट टायमिंग 10 आहे. 10 वाजेपर्यंत बंद होतो भोजनालय. आम्हाला वाजले 9:30, अर्धा तास राहिला आहे आम्हाला. तुम्ही पण लवकरात लवकर याचा ट्राय करा दर्शन घेऊन. तर तुम्हाला जर हॉटेलचं नसेल घ्यायचा, जर फ्री घ्यायचा असेल तर येऊ शकता तुम्ही. हा वेटिंग हॉल आहे थोडीफार गर्दी आहे, जास्ती नाही. हे बघा, तर आता निघलो जेवण पण मस्त होता. आणि आता रात्रीचा मेन्यू पण काय आहे तो आपण बघू. आणि आता ते छोटे क्लिप आहेत ते मी मिनी ब्लॉगमध्ये अपलोड करीन. मिनी ब्लॉग पण बघायला विसरू नका. 1-1.5 तासात मी अपलोड करणार आहे तो ब्लॉग. कसा वाटला आजचा ब्लॉग लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. ओम साईराम. नेलं शिर्डीला